नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दारी शाळेत तुमचं स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत मॅथ्स 2 1.1 मधलं क्वेश्चन क्रमांक 2 त्यातलं पहिलं गणित. मग आपण प्रश्न क्रमांक 1 समजून घेतला होता संख्याच्या आधारे, नंबर लाईनच्या आधारे. तर आज आपण शिकणार आहोत क्वेश्चन नंबर 2 त्यातलं गणित क्रमांक पहिलं. आता गणित काय आपण बघूया. मुळात आपल्याला 3 डिस्टन्स दिलेले आहेत, बरोबर आहे. डिस्टन्स PR 7 सेंटीमीटर असेल किंवा 7 युनिट असेल. डिस्टन्स PQ हे 10 आहे. डिस्टन्स QR हे 3 आहे. आपल्याला सांगायचं आहे कोणता बिंदू कोणत्या इतर दोन बिंदूंच्या पॉईंटच्या दरम्यान आहे, म्हणजे बिटवीन आहे. म्हणजे PQR आहे किंवा PRQ आहे किंवा QPR आहे. कोणता एक बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे, बिटवीन आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. मित्रांनो, इथे आपल्याला दिलेलं PR 7 आहे, PQ 10 आहे आणि QR 3 आहे. आपल्याला काय करायचं आहे, जे दोन लहान डिस्टन्स आहेत, म्हणजे बघा इथे सर्वात लहान डिस्टन्स कोणते आहेत, तर PRचं डिस्टन्स आहे 7 आणि QRचं डिस्टन्स आहे 3. तर आपल्याला दोन डिस्टन्सची आपल्याला ॲड करायची आहे, बरोबर आहे. सर्वात मोठे डिस्टन्स कोणतं आहे, मोठे डिस्टन्स आहे डिस्टन्स PQ. आपण पहिल्यांदा ते लिहूया. डिस्टन्स PQ हे किती बरं आहे, हे आहे 10. युनिट्स असेल त्या ठिकाणी, एकक असेल. ठीक आहे, आपण लिहूया ला क्रमांक 1. ठीक आहे. आता दोन जे लहान डिस्टन्स आहे त्याचे आपण प्लस म्हणजे ॲडिशन करूया. डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR. बघा मित्रांनो, डिस्टन्स PR आणि डिस्टन्स QR या तीन डिस्टन्सपैकी सर्वात दोन लहान डिस्टन्स आहेत. तर डिस्टन्स PR आता किती आहे, तो आहे 7 प्लस डिस्टन्स QR किती आहे, तो आहे 3. इट मीन्स 7 + 3 किती झाले, 10. बरोबर आहे. आपण लिहूया नंबर 2. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मोठे डिस्टन्स होतं 10 PQचं आणि दोन लहान डिस्टन्स म्हणजे PR आणि QR 7 + 3 यांची टोटल किती बरं आली, 10. म्हणजेच मोठं अंतर 10 आहे आणि दोन लहान अंतरांची बेरीजसुद्धा 10 आहे. याचाच अर्थ असा झाला हे तीन बिंदू एका रेषेमध्ये आहेत. पण कोणते तीन बिंदू एका रेषेमध्ये आहेत, कोणता बिंदू मध्ये आहे, बिटवीन आहे, ते पाहूया. पहा इथे डिस्टन्स PQ हे माप, डिस्टन्स PR आणि डिस्टन्स QR, बरोबर, हे एक माप या दोन मापांच्या एवढा आहे. म्हणजे स्टार्टिंगचा पॉईंट हा P असला पाहिजे, एंडिंगचा पॉईंट हा Q असला पाहिजे. म्हणजे ऑब्वियसली मित्रांनो साहजिकच आहे R हा पॉईंट हा मध्ये असेल, बरोबर आहे. P आणि Q या ज्यांचं डिस्टन्स हे दोघांच्या डिस्टन्सच्या बेरीज एवढा आहे, ॲडिशन एवढा आहे. म्हणजे पहिला पॉईंट असला पाहिजे P, दुसरा पॉईंट असला पाहिजे Q, याच्या दरम्यान असला पाहिजे R, बरोबर आहे. आपण लिहू शकतो. म्हणून PR अँड QR कॉलिनियर, बरोबर आहे. आपण असं लिहू शकतो P', Q. म्हणजे पॉईंट R हा पॉईंट R इज बिटवीन पॉईंट्स P अँड Q. ठीक आहे. म्हणजे R हा पॉईंट P आणि Qच्या मध्ये असेल. म्हणजेच P', Q म्हणजे PRQ दे आर कॉलिनियर. आय होप इथं तुम्हाला कळलं असेल. आता एक पुढचं गणित बघूया. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणित क्रमांक 2 पाहूया. ठीक आहे. बघा, दुसरं गणित आहे त्यातलंच. डिस्टन्स RS आहे 8 सेंटीमीटर किंवा 8 युनिट म्हणू शकतो. डिस्टन्स ST आहे 6, डिस्टन्स RT आहे 4. ठीक आहे. आता आपण मागे पाहिल्याप्रमाणे सर्वात लहान दोन मापं कोणती आहेत, तर बघा डिस्टन्स ST 6 आहे, डिस्टन्स RT आहे 4. दोन लहान मापं 6 आणि 4 आहेत. मोठं सर्वात कोणतं आहे, डिस्टन्स आहे RS, हे माप आहे 8, बरोबर आहे. आपण लिहिले 8, याला नंबर देऊ आपण क्रमांक 1. डिस्टन्स ST आणि डिस्टन्स RT दोन जी लहान माप आहेत त्यांची आपण टोटल करूया. डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. ठीक आहे. STचं मेजरमेंट आहे, व्हॅल्यू आहे 6, RTचं आहे 4. 6 + 4 किती झाले, 10, बरोबर आहे. बघा मित्रांनो, सर्वात मोठं माप आहे डिस्टन्स आहे ते RS 8 आहे. पण दोन लहान जे डिस्टन्स त्यांची टोटल किती आलेली आहे, 10. म्हणजेच मोठ्याचं माप, मोठ्या डिस्टन्सचं माप दोन लहानच्या टोटल एवढं येतं आहे का, तर नाही, बरोबर आहे. म्हणजेच RSचं माप, मोठ्याचं माप ST आणि RT दोन लहान मापांच्या बेरीज एवढं आहे का, तर नाही. सो आपण इथे लाईन द्यायची. याचा अर्थ याचं माप दोघांच्या टोटल एवढं नाही आहे. म्हणजेच हे बिंदू एकरेषीय म्हणजेच कॉलिनियर असू शकत नाही. म्हणजेच कोणताही बिंदू RS कोणताही बिंदू इतर दोन बिंदूच्या मध्ये नसेल. ठीक आहे. आता आपण जर म्हटलं इथे T आहे डबल, बरोबर आहे. R आणि S शेवटला आहे. तर R आणि A जर शेवटला असलं असतं T मध्ये आला असता. पण ते कधी जर डावी आणि उजवी साईड सेम आली असती तरची गोष्ट होती. परंतु आता हे इक्वल नाही आहेत. त्यामुळे कोणताही बिंदू
टी बिंदूसुद्धा दोघांच्या मध्ये नसेल, आरसुद्धा नसेल आणि एससुद्धा नसेल. म्हणजेच पॉईंट टी इज नॉट बिटवीन पॉईंट्स आर अँड एस. ठीक आहे. त्याचप्रमाणे आर किंवा एस हा सुद्धा बिंदू इतर दोघांच्या दरम्यान नसेल. काही मित्रांनो, तुम्हाला मघाचं आणि हे उदाहरण तुम्हाला कळलं असेल. 2 प्रकारची उदाहरणं तुम्हाला पुढे अभ्यासायची आहे. पुढे याविषयी वेगवेगळे उदाहरण कुठेच नाही आहे. दोन्ही उदाहरण अभ्यासली तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 इझिली करता येईल. तर आपली अडचण असेल तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, म्हणजे ती अडचणसुद्धा आपल्याला दूर करता येईल. बघूया आता पुढचं गणित. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आपल्या इतर मित्रांसुद्धा हा व्हिडिओ पोहोचेल, त्यांनासुद्धा मदत होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रश्नासह. तोपर्यंत गुड बाय.